गुड इव्हनिंग. कशा आहात? स्टडी चाललाय, मध्ये गॅप होता. तुम्हाला सायन्स फर्स्टचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि तुम्ही सबस्क्राईब केलं, लाईक केलं, ठीक आहे. आणि आउट ऑफ 40 बहुतेक जणांना मिळाले. पेपर चेक केले, खूप म्हणजे जवळजवळ 35 मार्क्स तर दिलेलंच आलं. 35 मार्क्स सगळं, 35 मार्कचं सगळं आलं. आता ह्या पेपरमध्ये पण बहुतेक येणारे मी जे मागे दिलेलं आहे लिंकवर जा आणि त्याच्यात पण तुम्हाला पॉलिनेशनचे प्रकार आहेत. व्हॉट इज मीन बाय पॉलिनेशन, डेफिनेशन, व्हॉट टाइप्स ऑफ पॉलिनेशन आर देर. 2 टाइप्स ऑफ पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन त्याच झाडावर, परंतु क्रॉस पॉलिनेशन डिफरंट काइंड्स ऑफ ट्रीज. गॅमिट टू द म्हणजे वेगळ्या झाडावर, ती डेफिनेशन कॅरीज 2 मार्क. व्हॉट इज मीन बाय पोल्युशन अँड टाइप्स ऑफ पोल्युशन, वॉटर पोल्युशन, देन साऊंड पोल्युशन, सोशल कम्युनिटीमधले बघा एअर पोल्युशन, असे प्रकार आहेत. आणि त्याच्यावर मानवी जीवनावर कोणते दुष्परिणाम होतात, व्हॉट आर द हार्मफुल, त्या ठिकाणी पोल्युशनचा इफेक्ट होतो, नाही का, हार्मफुल इफेक्ट ऑन द बॉडी ऑफ द ह्युमन बीइंग. तर अशा प्रकारे कॅरीज 2 मार्क्स. त्याचप्रमाणे ग्लुकोज, फ्रक्टोज, C6H12O6, C6H12O6, ग्लुकोज आणि फ्रक्टोजचं एकच सूत्र आहे. त्याचप्रमाणे ग्लायकोलिसिस आहे का नाही, गॅमिट्स फॉर्मेशन, त्याचप्रमाणे सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन, डिस्टिंग्विश बिटवीन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग तिथे अमिबा असेल, नाही का, हायड्रा असेल, ड्रॉ अँड लेबल, हायड्रा, अमिबा, पॅरामेसियम. न्यूक्लियस चांगलं काढायचं मित्रांनो. आणि बायफर्क्शन ऑफ अमिबा, एका अमिबाचे 2 अमिबा, 2चे 3 अमिबा, अशा प्रकारे प्रॅक्टिकलला जसं फिगर काढल्या तशाच प्रकारच्या अमिबाच्या. नंतर तुम्हाला ग्लायकोलिसिस, DNA आणि RNAचं डिस्टिंग्विश बिटवीन DNA आणि RNA, डिऑक्सिरायबोन्युक्लिक ॲसिड आणि रायबोन्युक्लिक ॲसिड, त्याच्यातले फरक 2-3 लिहिले तरी 2 मार्क्स मिळतील मित्र. त्याचप्रमाणे तुम्हाला फोटोसिंथेसिस, आणि फोटोसिंथेसिसला काय, कार्बन डायऑक्साईड युजफुल ऑर नॉट युजफुल. रात्रीचं प्लॅन्ट्स कार्बन डायऑक्साईड घेतात, रात्रीचं नाही, दिवसा, डे लाईट, सनलाईट, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन देतात. म्हणून दिवसा आपल्याला दिवसभर सूर्य असेपर्यंत, बरोबर, सूर्योदय झाला की सूर्यास्तापर्यंत आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा झाडं चांगल्या प्रमाणात करतात आणि तुम्हाला फुकट ऑक्सिजन देतात, विदाउट टेकिंग एनी चार्ज. कोणत्याही प्रकारची फी न घेता ऑक्सिजन पुरवठा हे ट्रीज करत असतात. मग सांगा मित्रांनो, निसर्गानं जे दिलं ते मानवाच्या बुद्धीने तयार केलं. मानव हा खूप शक्तिमान आणि बुद्धिमान प्राणी आहे, बरोबर की नाही. असंख्य झाडे लावा आणि ऑक्सिजन घ्या, फुकट ऑक्सिजन. शेतात झाडं लावा, दरवाजासमोर झाडं लावा. अनेक वर्षानुवर्षे 100-50 झाडांची संख्या वाढवत चला. मग ते फळांची झाडं लावा, आंब्याची झाडं, चिंचाची झाडं लावा, लिंबाची झाडं लावा, चिक्कूची झाडं लावा, आहे का नाही, सीताफळ, रामफळ. म्हणजे त्या मार्गाने तुम्ही झाडं तरी लावत जा. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची अशोकाची पण झाडे आहेत, ती पण लावा, ऑक्सिजन भरपूर प्रमाणात देतात. लिंबाची झाडं लावा.
भरपूर प्रमाणात वड, पिंपळ, भरपूर झाडं आहेत. ऑक्सिजन भरपूर प्रमाणात. समोर तुळस ठेवा, 24 तास ऑक्सिजन. बेलाची झाडं लावा, नाही का? बेल की जो शंकराला आवडतो, बरोबर? तर अशा प्रकारचे झाडं लावा. उद्या खूप सोपा पेपर आहे. आउट ऑफ 40 यू विल गेट. कळलं? आता बरेचसे सांगितले तुम्हाला मी. आता या ठिकाणी बघा, हे तुम्हाला या ठिकाणी डायग्राम दिलेलं आहे. प्रायमरी हार्डनिंग, हे प्रायमरी हार्डनिंग, नाही का? हे ट्रीज येत आहे. नंतर पक्षी वगैरे, हे प्रायमरी ट्रीटमेंट. या ठिकाणी प्रायमरी ट्रीटमेंट, औषधं, मेडिसिन वगैरे दिली जाते. आणि शूटिंग रूटिंग, या ठिकाणी प्रायमरी रूटिंग औषधं दिली जातात, मेडिसिन, आणि चांगल्या प्रकारचे झाडं आपल्याला मिळतात. मित्र, हे 2 किंवा 3 मार्काला येते, बऱ्याच वेळा आलेलं आहे. नंतर फॉरेस्ट कॉन्झर्वेशन, बरोबर नाही? फॉरेस्ट कॉन्झर्वेशन कोणत्या वर्षी झाला? 1980 साली, 1980. युनिट ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीचं युनिट काय माहिती आहे तुम्हाला? युनिट ऑफ हेरिडिटी जीन आहे, जीन्स आहे. नंतर इम्प्रेशन ऑफ एन्शंट, प्राचीन काळी जसजशी जमीन आपण खोदत होतो तसतसं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जीवाश्म दिसत होते, सापडत होते, आणि म्हणून त्याला म्हटलंय इम्प्रेशन ऑफ एन्शंट, फॉसिल्स म्हटलं त्याला. आणि हे जीवाश्म सापडतात, फॉसिल्स. नंतर यूज ऑफ डिस्कस, लेमार्क. काय आहे? लेमार्क. या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची फिगर आहे मित्र होती की आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतं. व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट फिगर? एनर्जी प्रोव्हाइड, एनर्जी देत आहे, एनर्जी आपल्याला मिळते त्यापासून. इट प्रोव्हाइड्स एनर्जी. कोणतं आहे? मायटोकॉन्ड्रिया. व्हॉट इज द फंक्शन? एनर्जी प्रोव्हाइडर, त्याला म्हटलेलं आहे. इट प्रोव्हाइड्स एनर्जी. त्याची फिगर काढा आणि वेगवेगळ्या प्रकारची नावं द्या. कॅरीज 2 मार्क्स, बरोबर की नाही? मायटोकॉन्ड्रिया. नंतर व्हॉट इज मीन बाय फोटोसिंथेसिस, डेफिनेशन. आणि कार्बन डायऑक्साईड हा घेतला जातो, झाडं घेतात, बरोबर की नाही? या फोटोसिंथेसिस मध्ये एक रिॲक्शन आहे, ती लिहा. नंतर लेंथ ऑफ ब्लड सेल्स, लेंथ ऑफ ब्लड सेल किती आहे? 97,000 किलोमीटर आहे. किती? ब्लड सेल 97,000 किलोमीटर पर असं आहे. याप्रमाणे तुम्हाला आकृत्या अजून आहे. हायड्रा, ड्रॉ अँड लेबल हायड्रा, अमिबा, आणि इथं अमिबा मराठीत लिहिलं आहे, ठीक आहे. पॅरामेसियम, इथं पॅरामेसियम. हे पण फिगर चांगले महत्वाचे 2 मार्काला. टीएस ऑफ फ्लावर, ट्रान्सफर सेक्शन ऑफ फ्लावर. मग त्याच्यातले ओव्हरीचं फंक्शन काय आहे? स्टाईल, स्टिग्मा, फंक्शन. पोलन ग्रेन, फंक्शन. सेपल्स आणि पेटल्स, फंक्शन. हिरवं पेटल्स आहे का सेपल्स आहे बघा, मग ते काय करतं? डू द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस, आहे का नाही? पोलन ग्रेनचं काय आहे? भूयुग्मक, त्याचं फंक्शन आहे. नंतर स्टाईल, स्टिग्मा आणि ओव्हरी, हे फंक्शन चांगलं करून ठेवा एका सेंटेन्स मध्ये. आणि लिंकवर जा, तुम्हाला याचे फंक्शन दिलेले आहेत. शेअर करा मित्र, सबस्क्राईब करा, लाईक करा. यू गेट 40 आउट ऑफ 40. थँक्यू. गुड लक.